आता चढाओढ सुरू होणार महामिनिस्टर मध्ये 11 लाखांची पैठणी जिंकण्यासाठी। हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव। तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे की होम मिनिस्टरचं सिलेक्शन कसं झालं, किती गर्दी होती। 3000 पर्यंत किंवा 3000 महिला तिथे होत्या, त्यातून 90 जणी निवडल्या। तर त्यातील काही माझ्या मैत्रिणी तिकडे गेलेल्या आहेत। तर त्यातील एक अश्विनी केदारे म्हणून माझी मैत्रीण आहे। तर आज तिला भेटायला आम्ही जाणार आहोत। तर अश्विनी केदारेच्या घरी जाऊयात आणि तिच्याबरोबर शेअर करूयात किंवा ती आपल्याबरोबर शेअर करेल तिथे काय काय गमती जमती झाल्या, कसं एन्जॉय केलं आणि कसं सिलेक्शन झालं, हे सगळं आपण तिच्याबरोबर शेअर करणार आहोत। तर चला आता जाऊयात आपण अश्विनी केदारेच्या घरी। तर चला। तर फ्रेंड्स, आता मी आलेली आहे मल्हार चौकामध्ये। तर अश्विनी केदारेच्या घरी मी आता पोहोचलेली आहे। तर आता आपण तिच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारणार आहोत। तर चला आता जाऊयात अश्विनी केदारेच्या घरी। चला, घरात बसलेलो आहोत। माझ्याबरोबर आमच्या ह्या सप्पाळ काकू पण आहेत। तर सप्पाळ काकूंची ती मैत्रीण आहे आणि तिथे होम मिनिस्टर महामिनिस्टरच्या इथे आमची ओळख झालेलीच होती, म्हणजे माझीही ती मैत्रीणच झालेली आहे। तर आता आपण तिच्याबरोबर अगदी 2 मिनिटातच त्याबद्दल शेअर करणार आहे किंवा चर्चा करणार आहे। काय त्यांनी गमती जमती केल्यात ते सर्व आपण आता पाहणार आहोत। तर चला। अश्विनीच्या आई आहेत, नमस्कार। आणि ह्या आहेत तिच्या सासूबाई। हो, त्यांचा सपोर्ट होता म्हणूनच अश्विनी मुंबईपर्यंत जाऊ शकली। तर आता आपण लगेच अश्विनीला भेटणार आहोत। तर चला भेटूयात अश्विनीला। आपण अश्विनी बरोबर थोड्याशा मुंबईमध्ये जे काही झालेलं आहे, जे काही होम मिनिस्टरचा किंवा महामिनिस्टरचा जे पर्व झाले त्यातील काही गप्पा मारणार आहोत। तर पहिला प्रश्न अश्विनी तुला असा आहे की इथे जेव्हा महामिनिस्टरसाठी 90 जणी सिलेक्ट केल्या, तर तेव्हा म्हणजे कसं आतमध्ये हॉलमध्ये काय केलं किंवा काय इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्हाला, ते थोडंसं सांग मला। आतमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला फक्त माईक थोडा जवळ गेल्याच्या नंतर आम्हाला फक्त उद्या किती वाजेला निघायचं आहे किंवा त्यांचा शेड्यूल काय असणार आहे याची माहिती दिली। फक्त कुठे थांबणार, स्टुडिओत कधी जाणार आणि उद्याची निघण्याची वेळ वगैरे। आणि उद्या सकाळी त्यांनी यासाठी काढलं कारण की रात्री सगळ्यांची झोप झाली पाहिजे, सगळ्या फ्रेश नेक्स्ट डे फ्रेश राहायला पाहिजे। त्यासाठी त्यांनी सकाळी लवकर म्हणजे किती वाजता निघाले सकाळी? आम्ही साधारणतः 10 वाजेला निघालो होतो, पण तरी आम्हाला जायला 10च वाजले होते रात्रीचे। आणि आम्ही हॉटेलवर पोहोचल्यानंतर मग पुन्हा मग सकाळी लवकर तयारी करण्याचे थोडे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिली। आणि बाकी मग तिकडे स्टुडिओत गेल्याच्या नंतर तिथे मग आमचा चहा नाश्ता सगळी सोय म्हणजे झी मराठीने खूप छान केलेली होती। तिथे चहाची नाश्ता झाल्याच्या नंतर पुन्हा नंतर लंचला पण म्हणजे डिनरपर्यंत त्यांनी सगळी सोय ठेवलेली। 2 टाईम नाश्ता आणि 2 टाईम जेवण याची सगळी सोय होती। आणि प्लस कोणाला जर ॲसिडिटी किंवा कसला प्रॉब्लेम जर झाला असेल प्रवासामध्ये तर त्यासाठी त्यांनी डॉक्टरसुद्धा ठेवलेले होते। सगळी सोय आणि कोणालाही कसली गरज लागली की त्या एकदम तत्पर असायच्या। आम्ही गेल्याच्या नंतर खरंच कोणीच कोणाला ओळखत नव्हतं आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्याच जणी एकमेकींच्या मैत्रिणी झालो आणि सगळेच नवीन फ्रेंड मिळाल्याचा भास झाला होता। आणि म्हणजे इन शॉर्ट आदेश सरांनी आम्हाला ज्यावेळेस इथून जायचं इथे ऑडिशनच्या वेळेसच त्यांनी सांगितलेलं की तुम्ही एक माहेरपणाला चालले असं तुमचे झी मराठी करणार। आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक जणीला माहेरपणाचाच भास व्हायला लागला, अनुभव त्यांना सगळ्यांना माहेरपणाचाच आलेला। म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सगळी सोय जी इतक्या उत्तम पद्धतीने ठेवली की जी आपण माहेरी आल्याच्या नंतर जे रिलॅक्स फील करतो तर तसं प्रत्येकीला वाटायला लागलं तिथे गेल्याच्या नंतर। आणि मग नंतर आम्हाला परत बॅच बदलून 1 2 3 असे सिरीजनुसार सगळ्यांना बॅच दिले आणि माझा बॅच नंबर होता 32 आणि त्यानुसार मग प्रत्येकीचे 6-6 जणीचे ग्रुप करून आम्हाला एक राऊंड प्रत्येकीला होता। मग 6 जणींना आधी एक राऊंड घेतला, त्यानंतर दुसरा 6 जणींचा आणि त्यातून एकेकीची निवड झाली जे की पुढच्या राऊंडसाठी। आणि मग ते गेम माझा गेम असा होता की
रिंग जॉईंट करायची होती, असे तुकड्यांची केलेले होते प्लास्टिकचे तुकडे तुकडे होते आणि ते जॉईंट करून एक रिंग तयार करायची होती. पण ॲक्च्युली बघताना तो खूप सोपा वाटला, की खूप साधा गेम आहे, खूप सोपा आहे असं वाटलं. पण तिथे गेल्याच्या नंतर कळतं की आपण एक म्हणजे ते टास्क असतो आणि त्या प्रेशरमध्ये आपण असतो आणि पटापट करायच्या याच्यामध्ये आपण काहीतरी चुकतो आणि ज्या बारीक सारीक चुका होतात त्या तिथे खूप बारकाईने बघितल्या जातात, सगळ्या नोट केल्या जातात, सगळ्या असं कोणावरही अन्याय होऊ देत नाही ते. आणि कारण की बरेचदा आपण ऑडियन्स जे बघतात की नाही आता हिने आधी आली आणि फिनिश लाईन आहे आधी क्रॉस केली मग ही विनर, असं जे आपण गृहीत धरतो तर ते तसं ते एकदम त्यांचे कॅमेराने ते नंतर स्लो मोशनमध्ये सगळं चेक करतात. तिथे गेल्यानंतर काय अरेंजमेंट होती, कशी सोय होती याबद्दल मला सांगितलं. तर सोय तर जी मराठीने अतिउत्तम केली होती हे यातूनच लक्षात येतं आहे. आणि तिथे गेल्यानंतर स्टुडिओमध्ये गेम कसे घेतले गेले आणि कसा प्रतिसाद होता आणि सगळ्यांनी काय एन्जॉय केला तुम्ही 90 जणींनी, तुमची कशी फ्रेंडशिप झाली किंवा कोणते गेम घेतले, काय अडचणी आल्या गेममध्ये याबद्दल शॉर्टकट थोडंसं काहीतरी सांगशील आम्हाला तर सांग 2 शब्दात. आम्ही गेल्याच्या नंतर खरंच कोणीच कोणाला ओळखत नव्हतं आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्याच जणी एकमेकीच्या मैत्रिणी झालो आणि सगळेच नवीन फ्रेंड मिळाल्याचा भास झाला होता. आणि म्हणजे इन शॉर्ट आदेश सरांनी आम्हाला ज्यावेळेस इथून जायचं इथे ऑडिशनच्या वेळेसच त्यांनी सांगितलेलं की तुम्ही एक माहेरपणाला चालले असं तुमचं झी मराठी करणार. आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक जणीला माहेरपणाचाच भास व्हायला लागला, अनुभव त्यांना सगळ्यांना माहेरपणाचाच आलेला. म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सगळी सोय जी इतक्या उत्तम पद्धतीने ठेवली की जी आपण माहेरी आल्याच्या नंतर जे रिलॅक्स फील करतो तर तसं प्रत्येकीला वाटायला लागलं तिथे गेल्याच्या नंतर. आणि मग नंतर आम्हाला परत बॅच बदलून 1 2 3 असे सिरीजनुसार सगळ्यांना बॅच दिले आणि माझा बॅच नंबर होता 32 आणि त्यानुसार मग प्रत्येकीचे 6-6 जणीचे ग्रुप करून आम्हाला एक राऊंड प्रत्येकीला होता. मग 6 जणींना आधी एक राऊंड घेतला, त्यानंतर दुसरा 6 जणींचा आणि त्यातून एकेकीची निवड झाली जे की पुढच्या राऊंडसाठी. आणि मग ते गेम माझा गेम असा होता की रिंग जॉईंट करायची होती, असे तुकड्यांची केलेले होते प्लास्टिकचे तुकडे तुकडे होते आणि ते जॉईंट करून एक रिंग तयार करायची होती. पण ॲक्च्युली बघताना तो खूप सोपा वाटला, की खूप साधा गेम आहे, खूप सोपा आहे असं वाटलं. पण तिथे गेल्याच्या नंतर कळतं की आपण एक म्हणजे ते टास्क असतो आणि त्या प्रेशरमध्ये आपण असतो आणि पटापट करायच्या याच्यामध्ये आपण काहीतरी चुकतो आणि ज्या बारीक सारीक चुका होतात त्या तिथे खूप बारकाईने बघितल्या जातात, सगळ्या नोट केल्या जातात, सगळ्या असं कोणावरही अन्याय होऊ देत नाही ते. आणि कारण की बरेचदा आपण ऑडियन्स जे बघतात की नाही आता हिने आधी आली आणि फिनिश लाईन आहे आधी क्रॉस केली मग ही विनर, असं जे आपण गृहीत धरतो तर ते तसं ते एकदम त्यांचे कॅमेराने ते नंतर स्लो मोशनमध्ये सगळं चेक करतात आणि कसा प्रकार घडला आणि काय कोणती चूक तिथे घडली. बरं तुझी काय चूक झाली होती, तुझं म्हणजे कसं हे झालं? माझी चूक म्हणजे अशी झाली होती की मी तो टास्क होता की 8 तुकडे जोडायचे होते आणि एका रिंगमध्ये 2च सेम कलर यायला हवे जे की बाजूबाजूलाही नसले पाहिजे. तर मग ते मी प्रयत्न केले तसा, पण ॲक्च्युली गडबडीमध्ये जे 8 तुकडे जोडायचे तर माझे 7 तुकडे करून मी अशा 2 रिंगा तयार केल्या आणि एकच रिंग माझी 8 तुकड्यांची झाली जी मला आधी कळाली नाही. पण ज्यावेळेस आदेश भाऊजींनी जेव्हा ती काउंट केले मग आपली चूक लक्षात आली आणि नंतर त्यांनी प्रश्नही विचारलेला की काय गोंधळ झाला म्हणून. मग ते मी तेव्हा सांगितलं की गोंधळ खरं तर म्हणजे असं वाटलंच नाही, पण नंतर ते जोडताना थोडंसं गोंधळलं आणि तो लक्षात नाही आला. आणि असे प्रत्येकीला वेगवेगळे असे टास्क होते तर 6-6 जणींच्या राऊंडला प्रत्येक राऊंडला वेगवेगळा टास्क होता आणि त्यातला एका टास्कमध्ये थोडं चूक झाली होती की एका दालचिनी असा पदार्थ जे नाव होतं तर ते लिहिलेलं होतं नाव, तर ते उचलून चुंबकाच्या सहाय्याने ते ठेवायचं होतं. तर मग ते त्यात एक गोंधळ असा झालेला की एका नावाला खाली सेलोटेप लागलेली होती आणि ते उचलल्याच जात नव्हतं. मग ते उचललं जात नाही हे सगळ्यांनी राऊंड कंप्लीट केले आणि फिनिश लाईन क्रॉस केली. पण आदेश भाऊजींच्या ज्यावेळेस लक्षात आलं की यात काहीतरी
गोंधळ आहे. त्यांनी स्वतः खाली येऊन ते चेक केलं आणि तो राऊंड परत घ्यायला लावला. म्हणजे कोणावरही अन्याय नको, कारण की त्या खूप चांगल्या पद्धतीने खेळत होत्या आणि त्यांचं ते अचानक सेलोटेपमुळं त्यांची ती उचलल्या गेली नाही त्यांनी आणि नंतरही विनर त्याच झाल्या. मग ओके, बरोबर. म्हणजे त्यांच्यावर अन्याय होऊ दिला नाही थोडक्यात आदेश भाऊजींनी असं म्हटलं तरीही चालेल. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की तिथे गेल्यानंतर आदेश भाऊजींबरोबरचा एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांच्याबरोबर तू जे राहिली किंवा ते त्यांचं जे तिथं वातावरण, त्यांचं बोलणं, हे ते तुला कसं वाटलं तिथे? आदेश भाऊजींबरोबरचा अनुभव तर खूपच उत्तम होता. जाईपर्यंत असं वाटायचं आत्तापर्यंत आपण यांना टी व्हीवर बघितलेलं, आता काय बोलायचं, कसं काय, थोडंसं दडपण होतं. पण ज्या वेळेस तिथे स्टेजवर गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे एकदम ते रिलॅक्स करतात सगळ्यांना आणि ज्या ते असं माऊली किंवा असं वहिनी बोला, जे असं रिस्पेक्टफुली बोलतात, तर आपण पण त्यांना त्याच याने म्हणजे त्यांना सगळ्या गप्पा शेअर करतात आपल्यासोबत आणि प्रत्येकीचं सुखदुःख सगळे ते तिथे शेअर करू शकतात, मोकळं करतात. आणि असं तुम्ही बघाल आता व्हिडिओ त्याचे लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा होतो त्यावेळेसही ते खूप उत्तम पद्धतीने त्यांचं सर्वांचं सगळं ऐकून घेतात आणि मग त्या इतक्या मोकळ्या म्हणजे त्यांना स्वतःला ते रिलॅक्स फील करतात तिथे. नंतर जे दडपण ते निघून जातं आणि सगळे स्वतःला रिलॅक्स फील करायला लागतात. आणि माझाही तसाच अनुभव होता. आधी जाईपर्यंत तर मी माझ्या जावेला सुद्धा फोन करून हेच सांगितलेलं की मला खूप दडपण आलं आहे, पण त्यांनी पण मला हेच सांगतात की तू घाबरू नकोस, एकदम रिलॅक्स राहा. माझ्या भावाने पण तेच सांगितलं की एकदम रिलॅक्स राहायचं आणि रिलॅक्स बोलायचं, कसलंही दडपण न ठेवा. माझ्या सासूबाई गावाकडनं आल्या मुलीला म्हणजे सांभाळण्यासाठी आणि माझ्या जावेनं पण मला तेच सांगितलेलं की तू जा बिंदास आणि तिचा काही प्रॉब्लेम असेल तर मी आहेच इथे, हवं तर तिला माझ्याकडे सोड, म्हणजे इतका सपोर्ट केला. आणि खरं तर मी हे सांगू इच्छिते की माझी पुतणीसुद्धा जिला असं वाटलं की मी जे दडपण होते की काय होईल काय माहिती, आता मी नक्की जेव्हा सांगितलं नव्हतं की जाईल की नाही, तर त्यावेळेस तिला वाटलं की काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर ती म्हणजे माझ्या जावीला सांगते की मम्मा आपण काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर आपण हे करू, पण सोनी चाचीला आपण तिथे पाठवू. म्हणजे यातच मी जिंकल्यासारखी झाले मला खरं तर. आणि हाच सपोर्ट खरं तर सर्वांना हवा. प्रश्न विचारायचा आहे की इथे ज्या मला काही महिला भेटल्या तर त्या मला म्हणाल्या की बाबा तिथे गेल्या जायचा खर्च होईल आपल्याला, हे होईल आणि आमची कॅपॅसिटी नाही तिथपर्यंत जाण्याची, म्हणून आम्ही गेलो नाही किंवा आम्ही ह्या प्रोग्रामला आलो नाही. तर असं काही खर्चाचं वगैरे काही आपल्याला नाही, खर्च म्हणजे 1 रुपया सुद्धा कोणाचाही गेलेला नाही. लक्षात घ्या की होम मिनिस्टरला आपल्याला मुंबईला महापर्वासाठी जिथे आपलं प्रत्येक याच्यातून डिस्ट्रिक्टमधून आपलं जिथे निवड होते तिथे आपल्याला 1ही रुपया खर्च नाही आहे. सगळा खर्च झी मराठीकडून आहे आणि हिने सांगितल्याप्रमाणे अतिउत्तम A1 अशी सोय, डॉक्टरपासून तर जेवणापर्यंत राहण्याची सगळी सोय फ्रीमध्ये आहे. जर पुढच्या कोणत्याही डिस्ट्रिक्टमधून कोणाला जायचं असेल तर तुम्ही असा विचार करू नका की माझी कॅपॅसिटी नाही आणि मी जाऊ शकत नाही. बिनधास्त तुम्ही जा आणि ऑडिशन सगळीकडे देऊन या. आणि अजून एक तुला मला प्रश्न विचारायचा आहे की होम मिनिस्टरच्या ज्या पर्वामध्ये तू होम मिनिस्टरच्या पर्वामध्ये मुंबईला गेली होतीस, तर प्रत्येकीला काही ना काही गिफ्ट भेटले किंवा काय झालं आणि कसं म्हणजे पुढे काय झालं, गिफ्ट वगैरे भेटले की त्यांनी प्रत्येकाला कसं प्रोत्साहन दिलं आदेश भाऊजींनी वगैरे किंवा झी मराठीने, हे मी तुला विचारते. खरं तर मी गेले त्यावेळेस मला असं वाटलं नाही, पण मग तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे कुठलीही लेडीज ही नाराज होऊन तर येतच नाही, कारण की ती खूप एन्जॉय करते सगळे मुवमेंट. आणि तिथे झी मराठीकडून आम्हाला सर्वांना हेच सांगण्यात येतं की तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही खूप एन्जॉय करा. आणि मी पहिल्या राऊंडमध्येच ज्यावेळेस म्हणजे फर्स्ट डेलाच मी रिटर्न आली, पण मला याचं दुःख बिलकुल नाही आहे, कारण की मी तिथे गेले आणि मी खूप एन्जॉय केला. आणि शिवाय तिथे मी पार्टिसिपेट केल्यामुळं सर्वांना एक कुंकवाचं करंडा, चांदीचं कुंकवाचं करंडा प्रत्येकाला मिळतं, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळतोच. आणि जशा स्टेज वरती जातील तसं गिफ्ट चेंज होत असेल असं काय? हो, जशा तुम्ही स्टेजवरती जाल त्यांना मग वेगवेगळे आणखी गिफ्ट्स मिळत जातात. मग त्यांनाही चांदीचा करंडा भेटतो का? नाही, त्यांना मग नंतर ते नेक्स्ट ज्या वेळेस ते जे गिफ्ट ठरवतील ते. आणि हा बघा चांदीचा कुंकवाचा करंडा, खूप छान आहे करंडा, तुम्ही पाहू शकता. एकदम छान असा चांदीचा कुंकवाचा करंडा हिला भेटलेला आहे, खूप छान.
आणि हा प्रत्येकीला भेटलेला आहे. जिने जिने पार्टिसिपेट केलेली आहे तिनं प्रत्येकीला हा कुंकवाचा करंडा मिळालेला आहे. त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर कोणी नाराज तर होऊन येणार शक्यच नाही. हा फक्त थोडं डिसअपॉइंट कोणाला जिंकण्याची जी इच्छा असते, पण मी तर म्हणते ज्या सगळ्या जणी ज्या तिथे गेल्या त्या सगळ्याच विनर झाल्या आणि सगळ्या म्हणजे जिंकूनच आल्या खरं तर. आणि मला पण मी ज्यावेळेस गेले तर मला असं म्हणजे हेच नव्हतं की मी जिंकेल किंवा खरं तर माझा नंबर लागेल मला याची अपेक्षा नव्हती. मी लकी ड्रॉ होते आणि मी असं जिंकण्याच्या किंवा माझा नंबर लागण्याच्या याने गेलीच नव्हती. कारण गर्दी इतकी बघितल्याच्या नंतर असं म्हणजे वाटणं साहजिकच आहे की एवढ्या 90मध्ये आपला नंबर लागणं म्हणजे हे भाग्यच खरं तर. आणि मी नंतर अपेक्षा सोडून दिली होती की जसजसे नंबर होत गेले मग नंबर सगळे काउंट होत गेले की आता झाले 80 झाले 85 झाले, म्हटलं आता आपला नंबर काही येत नाही. मी म्हटलं ठीक आहे चला आता शेवटपर्यंत ऐकूया आणि निघूया. आणि निघण्याच्या पूर्णपणे तयारीत आणि शेवटचा जो 90वा नंबर होता आणि तो 90वा नंबर माझा लागला. म्हणजे मी इतकं लकी फील केलं स्वतःला की म्हणजे जिथे मी अपेक्षा सोडली होती की ठीक आहे मी आता म्हणून खरं तर मी असं सांगते की शेवटपर्यंत काय होईल ना काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आपण खरंच शेवटपर्यंत राहायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा. म्हणजे तुला असं म्हणायचं की कोणत्याही प्रोग्रामला गेलं तर शेवटपर्यंत तिथे थांबायचं म्हणजे आपला लागू शकतो. जसा हिचा 90वा नंबर होता. काही जण कसं की आता नाही लागणार नंबर मध्येच निघून जातात, तर असं करू नका. या प्रोग्राममध्ये शेवटपर्यंत थांबा म्हणजे जर तुमचाही असा नंबर लागू शकतो. तर मस्त छान एकदम अश्विनीने मस्त आपल्याबरोबर सगळं शेअर केलेलं आहे आणि तिच्याबरोबर बोलून मलाही खूप छान वाटलं. तर इथे होत आहे अश्विनी केदार याची एंट्री. तर पहा पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत म्हणत आदेश भाऊजींनी आणली 11 लाखाची पैठणी. महामिनिस्टरचं नाव घेते रवींद्र माझे पती, मी त्यांची अर्धांगी. तर औरंगाबादमधून ज्या 90 महिला गेल्या होत्या मुंबईच्या होम मिनिस्टर किंवा महामिनिस्टर पर्वामध्ये, तर त्यांची अतिशय उत्तम खाण्याची राहण्याची आणि डॉक्टरपासून सगळी सोय झाली. हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर अश्विनीने सगळं आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर ह्या मस्त अशा हॉटेलमध्ये त्यांना जेवणाची सोय होती. तर तिने माझ्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर हे पहा मस्त एन्जॉय करताय सगळे. हाय. तर मस्त एन्जॉय चाललेला आहे सगळ्यांचा आणि सगळी उत्तम सोय आहे आणि कोणताही खर्च आपल्याला खिशातून एकही रुपया टाकायचा नाही तिने सांगितलेलं आहे. अगदी माहेर वाशिनी सारखी आपली सगळी सोय तिथे होणार आहे. जर तुमची इच्छा असेल होम मिनिस्टरमध्ये जाण्याची तर तुम्ही नक्की जा आणि पूर्ण एन्जॉय करा आणि पूर्ण उपभोग घेऊ शकता किंवा आनंद लुटू शकता होम मिनिस्टरच्या या महामिनिस्टरच्या पर्वामध्ये. तर तुम्ही नक्की जा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा कसा झालेला आहे हा आजचा व्लॉग. आणि चला तर आता भेटूयात अशाच एका आणखीन ज्या नवीन पुढच्या म्हणजे ह्याच पर्वामध्ये ज्या पुढच्या लेवलवर कोणीतरी गेला असेल या पुढच्या व्लॉगमध्ये आपण त्यांच्याबरोबरही अशाच गप्पा मारणार आहे. थँक्यू. बाय बाय.